हे पॉईंट्स नक्की फॉलो करा, कारण ह्याच पॉईंट्स मधून बोर्डाचा 90% पेपर बनतो. सो सगळ्यात महत्वाचं डे 10 मिशन 6090 फिजिक्स केमिस्ट्रीचा आधीच मी अपलोड केलेला आहे आणि तुम्ही पाहिला असावा. सो आता आहे फिजिक्स डे 10 आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या लेसन मधले पेज वाईज आयएमपी पॉईंट्स आपल्याला बघायला सुरुवात करायची आहे. राईट हँड थंब रूल वरती सगळ्यात जास्त फोकस करा, लॉरेंट्स फोर्स वरती फोकस करा. एसआय युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड वरती बऱ्यापैकी मुलं बोलत नाही आणि त्यांना माहित पण नाहीये. सो प्रॉपरली एसआय युनिट मॅग्नेटिक फील्डचं काय ते नक्की घ्या. सायक्लोट्रॉन मोशन म्हणजे की नक्की काय असतं, सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर काय असतं, प्रिन्सिपल, हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहे. म्हणजे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत सगळं बघणार आहे आपण. सायक्लोट्रॉन मोस्ट आयएमपी, त्याचं वर्किंग, कन्स्ट्रक्शन आणि हे, आणि हेलिकल मोशन जो आहे त्याच्यावरती पूर्णपणे हे की हेलिकल मोशन जो असतो म्हणजे बऱ्यापैकी स्प्रिंग टाईप, तो तुम्हाला समजेल आता पुढे. चालू करूया. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मॅग्नेटिक फोर्स ऑन द करंट कॅरिंग कंडक्टर, मॅग्नेटिक फोर्स काढता आला पाहिजे, मॅग्नेटिक फोर्सचा फॉर्म्युला काढता आला पाहिजे, बऱ्यापैकी हे लक्षात ठेवा. ओके, मॅग्नेटिक फोर्स क्लोज सर्किट मध्ये पण आहे, आर्बिटरी शेप्ड वायर म्हणजे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स ते. त्यानंतर पुढे गेल्यानंतर करंट लूप इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. ओके, टॉर्क काढता आला पाहिजे तुम्हाला की टॉर्क त्याच्यामध्ये काय आहे. पुढे गेल्यानंतर मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर हा टॉपिक आधी येतो तुम्हाला, मग तिथून जरी डोकं लावलं तरी होईल. त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आयएमपी आहे. पेज नंबर 236 आणि 238 वरती यू हॅव टू फोकस मेनली ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, वन ऑफ द बेस्ट मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. पाहिजेनच डोक्यात. बॉयड सर्वट लॉ करायचाच आहे, ऍप्लिकेशन ऑफ बॉयड सर्वट लॉ करायचाच आहे. स्ट्रेट करंट कॅरिंग वायर मध्ये म्हणजे त्याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड शोधायची, ती शोधता आली पाहिजे. सर्क्युलर आर्कच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड शोधता आली पाहिजे. सर्क्युलर लूप मॅग्नेटिक फील्ड ऑन ऍक्सिस शोधता आली पाहिजे. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ द करंट लूप, हा ठीक आहे, हा नाही केला तरी चालेल, पण मॅग्नेटिक मुवमेंट वरती प्रॉपरली नंतर या. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, मॅग्नेटिक मुवमेंट. ओके, पुढे गेल्यानंतर 239 241 वरती एम्पियर सर्किट लॉ, वन ऑफ द बेस्ट क्वेश्चन ओके फॉर 2026. एम्पियर सर्किट लॉ, मॅग्नेटिक फील्ड बिटवीन टू पॅरलल लाईन्स आणि फोर्स बिटवीन टू पॅरलल करंट कॅरिंग, हे खूप महत्वाचे दोन गोष्टी आहेत. पॅरलल वायर्स मध्ये नक्की मॅग्नेटिक फील्ड किती आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा म्हणजे बोलतात ना रिपल्शन किती. एम्पियर्स लॉ तुम्ही ऍप्लिकेशन एम्पियर्स लॉ कुठे कुठे वापरू शकतो ते तुम्हाला नक्की करायचंय. त्यानंतर पेज नंबर 242 247 पर्यंत सोलेनॉइडचं एक्झाम्पल घ्यायचंय, टोरॉइडचं एक्झाम्पल घ्यायचंय, थिअरी घ्यायची, ऍप्लिकेशन घ्यायचंय आणि हे सगळं करायचं. सोलेनॉइड आणि हे खूप महत्वाचा टॉपिक आहे, हे प्रॉपरली करा. आणि सगळ्यात महत्वाचं की वरती सायक्लोट्रॉन मोशनला अजिबात विसरू नका. सायक्लोट्रॉन मोशन, सायक्लोट्रॉन ऍक्सेलरेटर, त्याचं प्रिन्सिपल, त्याचं वर्किंग, हेलिकल मोशन, हे सगळे पॉईंट्स प्रॉपरली करायचा प्रयत्न नक्की करा. आणि सगळ्यात नंतर आता आपण सुरुवात करूया त्या पेपरला बघायला जो एकाच लेसन वरती आहे, आणि बघूया आपण या पेपरमध्ये नक्की यांनी कोणत्या पॉईंट्स वरती फोकस केलेला आहे. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, 70 मार्क्सचा पेपर आहे, 3 आवर्सचा. यू हॅव टू डू प्रॉपरली, याला बघा नक्की की कोणत्या कोणत्या पॉईंट्स मधून हे पेपर बनतात. ते बोर्ड्सला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे आणि याचं टोटली भान ठेवा. ओके, राईट हँड थंब रूल, एसआय युनिट आलेला आहे. पॅरलल वायर्स मध्ये परमेबिलिटीची व्हॅल्यू विचारली, लॉरेंट्स फोर्स विचारलाय, मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विचारलाय, त्याच्यानंतर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी विचारली, मॅग्नेटिक डायपोल सुद्धा प्रश्न आलेला आहे. म्हणजे हे तुम्हाला बऱ्यापैकी आता लक्षात येत असेल. डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय सोलेनॉइड, मी सांगितलं होतं सोलेनॉइड आणि टोरॉइड दोन वेगळ्या गोष्टी आहेत, प्रॉपरली समजून घ्या. सोलेनॉइड एकटा आहे आणि टोरॉइड असा गोलगोल आहे, म्हणजे तो तुम्हाला लास्ट पेज वरती कदाचित भेटेल, कदाचित म्हणजे भेटेलच. स्टेट बायड सर्वट लॉ, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, वेक्टर फॉर्म सगळं विचारले. मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर मधला प्रश्न आलेला आहे. कोणते कोणते टॉपिक्स बघा, आता मी टॉपिक्स वरती जातोय. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, सायक्लोट्रॉन, पुढे गेल्यानंतर सायक्लोट्रॉनचा डायग्राम, पुन्हा एकदा सायक्लोट्रॉन आलाय, परत एकदा सॉलिनॉइड, म्हणजे सॉलिनॉइडचं एकदा इक्वेशन केलं तुम्ही, डायग्राम केला, डिफरन्स लिहिला, त्याचे फॉर्म्युले पण तुमचे पाठ होतील. सो त्याच्यावरती न्यूमेरिकल सुद्धा आले. एम्पियर्स लॉ, परत सायक्लोट्रॉन, परत मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर, परत खाली आल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी कशावरती क्वेश्चन आहे आता बघू आपण. हा म्हणजे न्यूमेरिकल्स आहेत. न्यूमेरिकल ज्यांना पण डाऊट असेल त्यांनी कमेंट करून ठेवा, मी एक चांगला व्हिडिओ त्याच्यावरती बनवेल. कंडिशन फॉर रेझोनन्स इन सायक्लोट्रॉन. ओके, पुढे गेल्यानंतर हा म्हणजे एमसीजी मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर होती, हाऊ इट इज कन्व्हर्टेड फ्रॉम गॅल्व्हनोमीटर. ओके, म्हणजे व्होल्ट मीटर आणि गॅल्व्हनोमीटर मधला प्रश्न आहे. पुढे गेल्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन, प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन, वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन पूर्णपणे, कायनेटिक एनर्जी पण त्याची विचारलेली आहे. एम्पियर सर्किट लॉ वरती प्रश्न आलेला आहे. त्याच्यानंतर लॉंग स्ट्रेट वायर्स पकडलेत I1 I2, डिराइव्ह फॉर्म्युला फॉर फोर्स बिटवीन देम. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं डिफाइन 1 एम्पियर. 1 एम्पियर म्हणजे किती करंट. सो असे काही आयएमपी प्रश्न त्यांनी विचारलेले. डी सेक्शनला पण पकडलेले आपण, सी सेक्शन पण पकडलाय, बी सेक्शन पण पकडलाय. आता सगळ्यात महत्त्वाचं नुसते क्वेश्चन्स बघून काय करताय, आन्सर की आपला क्लास प्लस मध्ये आहे. सो आपल्या क्लासच्या प्लस मध्ये गेल्यानंतर म्हणजे आपल्या क्लास प्लस तुम्ही पॅकेज ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळे आन्सर की स्टॉपरचे पेपर आणि असेच अजून 3 पेपर्स भेटतात. तुम्हाला एमसीक्यू देता येतं, अॅनलाइज करता येतं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच गोष्टी तुम्हाला जमतात ज्या आतापर्यंत जमल्या नाहीये. नुसतं
पाठ करून किंवा सगळं बघून नाही होत. प्रत्येक लेसन जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी एक एक लेसन घेताय, तर प्रत्येक दिवशी एक एक लेसन घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक लेसनचा प्रॅक्टिस पेपर सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण खूप सोपं आहे. कारण जर तुम्ही एकाचा प्रॅक्टिस पेपर खूप चांगल्या पद्धतीने सोडवता, म्हणजे एक 70 मार्काचा पेपर किंवा 3 70 मार्काचे पेपर तुम्ही अॅनलाईज करता, सोडवता जाऊ द्या. अॅनलाईज म्हणजे मला कळलं आता. मी आन्सर की पाहिली का माझं थोडंसं क्लिअर होणार आहे, की भाई हे असं पण विचारतात ह्या लेसन मधून. मी ते शोधणार आहे टेक्स्टबुकमध्ये. मग सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, की मी माझे हे जे क्वेश्चन्स आहे, हे क्वेश्चन्स बऱ्यापैकी प्रॉपर. कारण मला आता ज्या मुलांचे मेसेज येतात, की हे कसं फॉलो करायचं, काय करायचंय. सो मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, डेली एक लेसन घ्या आणि त्या गोष्टीला कंप्लीट करायचा प्रयत्न करा. कारण हे लेसन परत कंप्लीट करता येणार नाही आणि क्लिअर पण करता येणार नाही. सो मोस्टली मी 7 पेपर्स अपलोड करणार आहे. मोस्टली IMP 7 पेपर्स आपण आपला क्लास AI दादाच्या वेबसाईटवरती अप्लाय करणार आहे आणि तुम्ही सगळे बघणार आहे ते पेपर. म्हणजे सगळे पेपर सगळ्यांना ते 7 पेपर भेटणार आहे. सो आपला क्लास प्लस घेऊन ठेवा, जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी फायदा त्यावेळेस होईल आणि तुम्ही बऱ्यापैकी ते सगळे पेपर सोडून बऱ्यापैकी आउट ऑफ जाऊ शकता. ओके, सो न्यूमेरिकलचा एक चांगला व्हिडिओ आपण नक्की बनवूया, की कोणते करायचे आहेत आणि कोणत्या गोष्टींवरती भर द्यायचा आहे. सगळ्यांसोबत शेअर करा आणि उद्याचा दिवस बघायला विसरू नका. कारण हे प्रत्येक दिवसाचे IMP पॉइंट्स वेबसाईटवरती अपलोडेड आहे. जाऊन आत्ताच डाउनलोड करा, कारण कदाचित नंतर लिंक एक्सपायर होईल आणि तुम्हाला हे नंतर भेटणार नाही.